पुण्यामधून एक मोठी बातमी पुण्यामधील कोथरूड परिसरामध्ये आहे। 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि जवळजवळ 30 ते 40 जणांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलंय। मेगा सिटी परिसरामध्ये हाणामारीनंतर तणाव पाहायला मिळतोय। पुण्यामधील कोथरूड परिसरामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे। 2 गट आपापसात भिडले। या हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधल्या कोथरूडमधून कोथरूड परिसरामध्ये 2 गटांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। या हाणामारीमध्ये 30 ते 40 जण असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अपडेट करत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, दृश्य आपण पाहतोय, नेमका वाद काय झाला, हाणामारी का झाली आहे? काल दुपारच्या वेळेस ही सगळी घटना घडलेली आहे। नेमका वाद काय हे आणखी अस्पष्ट आहे। पोलीस या सगळ्याचा तपास करतायत। मात्र काल दुपारीच शहरामध्ये भर रस्त्यात एका तरुणाची हत्या झाली। त्यानंतर कोथरूडच्या दुसऱ्या परिसरामध्ये अशा पद्धतीने 30 ते 40 लोकांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था, पुणे पोलिसांची कार्यक्षमता या सगळ्यावरती जे आहेत ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि सातत्याने कोथरूड परिसरामध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या होत असल्याने मोठी भीती जी आहे ती सर्वसामान्य पुणेकरांमध्ये सुद्धा निर्माण होते। त्यामुळे पुणे पोलिसांनी आता यावरती काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा आता होताना पाहायला मिळत आहेत। मात्र हा सगळा प्रकार काय आहे आणि ही हाणामारी कशाबद्दल झाली त्याचा तपास जे आहे ते पुणे पोलीस करतात। यातल्या जखमींना जे आहे ते एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या सगळ्यावरतीचा तपास जो आहे तो सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या सगळ्याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं समोर दिसतंय आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये काही महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत आणि अगदी चप्पलने मारताना पाहायला मिळतात। अपडेट घेत राहू बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।